नमस्ते मंडळी, मी किमया. किमयाच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आपण बनवणार आहोत मिसळ पाव. आणि आई बनवत आहे मिसळ पाव. आणि हे माझे बाबा आहेत. बाबांचे मित्र आज इकडे येणार आहेत मिसळ पाव खायला. तर मी इथे आता मटकी थोडीशी उकळायला ठेवली आहे. हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळायला ठेवली. कांदा भाजायला ठेवला. आपण मिसळीचा मसाला करायला घेऊ. पहिला मटकी उकळते, कांदा भाजतोय, तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट करूया. मला ना ते मिक्सरपेक्षा खलबत्त्यात करतो ना आपण आलं लसूण पेस्ट, ती फार आवडते. त्याने टेस्ट एकदम छान येते. ओरिजिनल फ्लेवर लागतो पेस्टचा. आणि आज मी कांदा पण एक कढईत न भाजता असं डायरेक्ट गॅसवर भाजणार आहे. मटकी उकळून झाली आहे. आपण त्याचं पाणी काढून घेऊया. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? कांदा बारीक. तू काय बनवतेस? आता सांगितलं ना मिसळ बनवते. पण नाही काय कळालं मला. मिसळ बनवणार आहे. ओ वा मिसळ. तुम्हाला आवडते ना? मला ते पेक्षा आवडते मिसळ. मुक्ता कुठे आहे? मुक्ता मग माझं हे काय म्हणतात हे शिकू मराठी आनंदी वाचते. काय वाचते? शिकू मराठी. शिकू नाही ग, शिकू. छान शिकू मराठी आनंदी बोलते. तू खाणार ना मिसळ? का? ए सगळ्यांनी हीच खायची. मी जेवण नाही बनवणार दुसरं. ठीक आहे खाणार. सुरी तू काही ना खांबाया बघायचे. हे काय कांदा भाजायचा. आता आपल्याला टोमॅटो चिरायचा ना. हो. आता आपण टोमॅटो चिरूया. टोमॅटो प्युरी करूया आपण. आई कर एकदम बारीक करायचं त्याला. करा. आता टोमॅटो चिरून घेऊ. टोमॅटोची प्युरी करायची. लाल मस्त टोमॅटो आणलेत मी. आहो रोहित कुठपर्यंत आला? रोहित येईल, पोहोचेल अर्धा तासात. बरं. पाणी पाणी गेलंय. पाणी नाही येणार आता. यातलं पाणी घ्या. पाणी गेलं आता. तुम्हाला कुठली मिसळ आवडते घरची सोडून? सगळ्यात जास्त आवडलेली आतापर्यंत? सगळ्यात जास्त आवडलेली काटाकरची पण म्हणू शकतो. तांबड्या रस्स्यातली म्हणजे रस्स्यामधली. ग्रीन रस्स्यामधली वैद्य मिसळ पण छान आहे. वैद्य मिसळ ती कुठली? मी खाल्ली आहे का? तू नाही बड़ा हरामी हो. नेलं नाही तुम्हाला कधी खाल्लं. कांदा भाजलाय. मला तर जास्त मिसळ बाहेरची आवडतच नाही. आपण तुला आय एम नॉट मिसळ प्रेमी. आपण एक मिसळ खाल्ली होती ती चंद्रहार का कुठली होती ती? चंद्रविलास. चंद्रविलास. हा चांगली होती ती. ती कुठे आहे ते? डेक्कन ना? एरिया चंद्रविलास नाही माहिती एरिया त्याचा. पण सायनाथ मिसळपासून थोडी सायनाथ खानावळपासून थोडी पुढे आहे ती. अच्छा चांगली होती ती चंद्रविलासची. एकदम म्हणजे अशी खूप तिखट नाही. खूप आणि लहान मुलांना चांगली खूप भारी आहे. तुम्हाला माहिती की मला नाही आवडत जास्त मिसळ खायला. पण त्यातल्या त्यात त्याला पिशवी लावा. त्यातल्या त्यात जोगेश्वरीची आवडलेली मला मिसळ. अच्छा. मला मिसळ
जास्त आवडत नाही. मी बाहेर गेल्यानंतर मिसळ खूप कमी ऑर्डर करते. मला एकतर पावभाजी, सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे पावभाजी. सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास पण मी एव्हरी डे मी पावभाजी खाऊ शकते. पण मिसळ मला आवडत नाही. पुणेकरांना राग येतो, राग येईल, ही मिसळप्रेमी नाही आहे. पुणेकर असं नाही, प्रत्येकाचं पुणेकर जरी असले तरी प्रत्येकाची स्वतःची चॉईस असते ना. पुण्यात राहणाऱ्या सगळ्यांनाच मिसळ आवडते असं काही नाही आहे. मग पावभाजी आवडते. पावभाजीच्या नंतर मला साऊथ इंडियन म्हणजे आपले इडली, डोसा, मेदूवडा हे आवडतं मला. मिसळ मला एवढी आवडत नाही, पण त्यातल्या त्यात जोगेश्वरी इज बेस्ट. काटागिरीची मिसळ तर तिखट, सगळ्यात जास्त तिखट. त्याच्यापेक्षा ती जाऊ दे, ती रामनाथची मिसळ बाई ती तर भयानक तिखट. म्हणजे नॉर्मल पण तिखट आहे. नॉर्मल मिसळ पण खाऊ शकत नाही मी, तर नाहीच खाऊ शकत. मला एकतर आधीच तिखट अजिबात सहन होत नाही आणि बाईचा एवढी तिखट. बेडेकरांची पण ओके, पण जरा जास्त गोड आहे ती. पेठेतली मिसळ बेडेकर गोड. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त माझी आवडीची घरची अक्षय शेठ, माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर, कडू एक नंबर मिसळ बनवतात ते. एक तर मी जसं म्हटलं की मला अजिबात मिसळ आवडत नाही, पण त्यांनी एकदा आमच्या घरी आलेले तेव्हा त्यांनी मिसळ केलेली. नाईट आउटचा प्लॅन होता आमचा आणि तेव्हा त्यांनी मिसळ केलेली, खतरनाक मिसळ केलेली. तुझ्यामुळे मी एवढी मनसोक्त मिसळ खाल्लेली मी तेव्हा, खरं सांगते. एक नंबर बनवतो अक्षय. घरची अक्षयच्या हातची आणि बाहेरची म्हटलं तर जोगेश्वरीची मिसळ, जोगेश्वरीची भेळ, या दोन माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. बाकी अशी विशेष मला काय कोणाची आवडली नाही. आणि मग थर्ड नंबरला किमयाज मिसळ फ्रॉम किमयाज किचन. फोडणी घालायची का आपण आता? तू व्हायचं, तुला मी येणार मिसळ खायला घालतो. कुठली? तिथं आहे ना इंग्लंडची मिसळ आहे आणि तिथं ना ते मिसळ झाल्यानंतर चहा आणि पुरी एक नंबर लागते, माहितीये का? कुठली मिसळ? इंगळे? इंग्लंडची मिसळ. अहो ती अजून एक फेमस आहे ना, ती काय लॉली मिसळ. अरे जॉली नाही ग, जॉली मिसळ, आणि ती पण खूप भारी आहे, छान आहे. लॉली नम्रता संभेरा जॉली मिसळ माझं आवडीचं कॅरेक्टर आहे. नम्रता संभेराव महाराष्ट्राची असते लॉली, छान आहे. त्याच्यामुळे इंग्लंडची मिसळ खूप छान. खाऊया. मी जॉली मिसळ मी खूप ऐकलंय पण नाही खाऊयात ना. मी बघितलंय खूप सारे वाईमध्ये त्याचे. पण खूप छान मिसळ मिळते. ओके, नेक्स्ट टाइम आपण जेव्हा जाऊ तुला खायला घालतो. तर तुम्हाला मिसळ खाऊ घालायची. लक्षात ठेवा, हे बोललेत मला मिसळ खाऊ घालणार आहेत. पण हिने अख्खी मिसळ संपवायला पाहिजे. मी संपू शकते, माझ्या तब्येतीकडे जाऊ नका. मी किती पण खाऊ शकते, अंगाला लागत नाही. फक्त मिसळप्रेमी पळून गेलेले आहेत. तर आता मसाला तयार झालेला आपला. कांदा, खोबरं, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो चिरून झालेला आहे. मटकी उकळून झाली. आपण फोडणी करूया. आधी हा मिसळ मसाला, हा सगळा मसाल्यामध्ये मिक्सरमधून काढून घेते, मग आपण फोडणी करूया. मिसळचा मसाला तयार करून झाला, तर मस्त फोडणी घालू आपण. संडेला तर कोणाला पोळी भाजी खाण्याची इच्छा पण नसते, सो म्हटलं चला आपण मिसळ करूया. मस्त फोडणी घालते मी याला. आणि आज वार आहे, रविवार. मी गेलेले बैठकीला सकाळी, त्याच्यामुळे येतानाच मी पाव, बघू शकता तुम्ही, पाव, फरसाण आणि मिसळ मसाला मी येतानाच घेऊन आली आहे. त्याच्यामुळे आमचा हा नाश्ता नाही तर आमचा आता ब्रंच होणार आहे, कारण मला यायलाच 11 वाजलेले आणि आल्यानंतर आता मी मिसळ करते. सो हा आमचा आता ब्रंच होणार आहे आजचा. मसाला छानपैकी परतून घेऊ आता आपण. बेसिक मसाले. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे?
मिसळ मसाला. आधी मी थोडंच तिखट टाकलंय कारण की जो फ्रेंड येणार आहे त्याची पण छोटी मुलगी आहे. सो मी यांच्यासाठी आधी थोडीशी मी रस्सा काढून घेणार आहे आणि मग मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तिखट टाकणार आहे. रस्सा एकदम मस्त भाजला गेलाय आणि त्याला तेल पण सुटलंय. अरोमा पण एकदम छान येतोय. आता मटकी टाकूया आणि गरम पाणी करून ठेवलेलंच आहे ते पण टाकूया. मस्त तर्री आलेली आहे मिसळीला. वाव, दिसायला तर खूप छान दिसतोय. बघूया आता आपण टेस्ट कशी झाली आहे ते. येतानाच मी पाव वगैरे घेऊन आलेले आणि फरसाण, महालक्ष्मी फरसाण, मिसळ फरसाण आणि पाव. मी आता पहिल्यांदा मुलींना खाऊ घालणार आहे म्हणजे मग मोठे सगळेजण खायला तयार. त्यांना खाऊन घेतलं म्हणजे खाऊ घालून घेतलं म्हणजे कसं असतं. आई तुझ्यासाठी घर बनवलेलं सगळं हे झालं खराब. काय बनवलेलं तू ते? तुझ्यासाठी घर बनवलेलं. घर माझ्यासाठी आहे की एवढं मोठं घर? तुझ्यासाठी एकटीच्यासाठी बनवलेलं. चालेल मला ब्ल्यू कलरचं घर सुकायला ठेव बाहेर. फॅन खाली ठेव सुकायला. सुकलं की परत बनव. माझ्यासाठी नवीन घर. तर मुलींना खाऊ घालून घेतलं म्हणजे कसं आपण निवांत खाऊ शकतो. तर ही आता जरा कमी तिखट केली आहे. मुली खाऊन घेतील पहिलं. आहो, टेस्ट करून बघा की कशी झाली आहे. म्हणजे त्याच्यात काहीतरी घालायला आणखी. कमी आहे, टाकू अजून. मी मुद्दाम कमी टाकलं. ते फरसाणचं हे असतं ना ते सॉल्ट, त्यांनी म्हणजे खारट होतं मग नंतर, म्हणून मी मुद्दाम. घालू का थोडं अजून? नाही उलट मीठ कमी आहे तर ठीक आहे, वरनं घेते. नाही थोडंसं घालते. तिखट नाही आहे. तिखट केलीच नाही आहे. मुलींना काढते ना तिघींना पण ह्या आणि मग एक्स्ट्रा तिखट घालते अजून. मी तिखट केलीच नाही आहे तेवढ्यासाठी. खाणार नाही, मुक्ता तर बिलकुल खाणार नाही. आता पहिल्या दोघींना खाऊ घालते. मीठ टाकते थोडंसं. ऍक्च्युली काय होतं माहिती का, ते पावत पण मीठ असतं ना आणि ते फरसाण पण तो सॉल्टी असतो ना, त्याच्यामुळे म्हणून मी मीठ थोडं कमीच घालते मिसळ. पण मी घालते आता थोडंसं. घातलं म्हणजे मी आता. रोहित विचारा कुठपर्यंत आलाय. भूक लागली म्हणून ये लवकर आता. चल मी पोरींना खाऊ घालून घेते. असं खाताना बांधायचं असतं. कसं असं कशाला बांधायचं ते खाताना? कारण सांडू नाही म्हणून. आपण काय हॉटेलमध्ये का? छान बांधलंय पण तू. बाबा मुलींसाठी मिसळ प्रेप केली मी आता. होप सुद्धा खातील का आपल्या पोरी मिसळ? लेट्स सी. ज्ञानवी खाते मिसळ. ज्ञानवीचं काय टेन्शन नाही. मुक्ताचाच प्रश्न आहे. ती असं मिसळ वगैरे अजून जास्त खात नाही कधी एवढं. आमच्या आवडीचा एकच पदार्थ कुठला? मिसळ. मुक्ताच्या भेंडी चपाती. दॅट्स इट. आम्ही फक्त एवढंच खातो म्हणून आम्ही भेंडीसारखं राहिलो. कशी झाली मिसळ? छान. खाल्ली का तरी अजून? खाल्ली की मी एक वेळ खाल्ला. कशी झाली? छान. मुक्ता तू सांग कशी झाली? ओ मोठा मुक्ता ट्राय करते. छोटू घे, एकदम छोटू घे. आणि पुढे स्टार्ट कर. हा तू स्टार्ट कर. काय माझ्या ऑलरेडी एक बाईट खाऊन झाली. आवडली? गिव्ह मी हाय फाय. गिव्ह मी हाय फाय. 3 च्या 3 आवडली. गिव्ह मी हाय फाय. मला 2 आउट ऑफ 3 म्हणजे 6 आउट ऑफ 6 मार्क्स दिले तुम्हाला. मला 100,000 मिलियन. गिव्ह मी हाय फाय. गिव्ह मी हाय फाय. आई ओ छान झाली म्हणतात त्या. तर अशा प्रकारे यांचा फ्रेंड आलेला आणि तो मिसळ खाऊन पण गेला. पण आम्ही काही शूट वगैरे केलं नाही तेव्हा.
तर अशा प्रकारे डाव एकदम छान सक्सेसफुली झालेला आहे आणि माझ्या तोंडाकडे बघून कळतच असेल तुम्हाला की वामकुक्षीची किती जास्त गरज आहे मला. सो आजचा व्लॉग इथेच संपूया आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.